त्याला म्हणायचं क्वांटिटी डिस्काउंट. क्वांटिटी डिस्काउंट कळला. ट्रेड डिस्काउंट पहिला भाग दिली. काय रेट आहे? 550. नाही 500 रुपये द्या. झालं, डन झालं. नंतर तुम्ही पैसे महिन्यापर्यंत 15 दिवसांनी देणार आहे. ठीक आहे, मग मी लगेच पैसे देतो तुम्हाला. काय नाही 475 लगेच जायचं पैसे. होते की नाही असं? आणि तिसरा आला क्वांटिटी. मी महिन्याभरात जर 200 चेअर घेतला तर 450 तुम्हाला. माझ्या मशीनची एक पिन खराब झाली ती परवा दिवशी. आपण ती गेलो ती आणायला गेलो काल JB मध्ये 180 रुपये बोलला 4 वाजता. मग मला क्लिक झालं की ती मी आपल्या स्टुडंटचं एक दुकान आहे तिथं गेलो तर 130ला झाली. आता बोल तोच ब्रँड HAWK त्याचाच फोन आला आहे. त्याचाच फोन आला 130 रुपये घ्यायचं आहे आपण सांगायला तुम्हाला. त्याचाच फोन बघा. याला म्हणायचं लिंक इंटरलिंकिंग. आपल्या ओळखीचं दुकानात जाऊया म्हणलं तिथं गेलं 130 म्हटलं. अरे च्या म्हणले ते पण उधार. आता मी त्याला म्हणतो सचिन लगेच पाठवतो. ठीक आहे 600 पाठवतो 5 मिनिट बरोबर. झालं. पेमेंट करणार का नाही करणार? पेमेंट करणार. मग 16,300 रुपये केले. वरती चिल्लर सोडून टाकले. आता 3 मोबाईलचे ब्लूटूथ खराब आहे, स्पीकर खराब आहे, ऑन होत नाही. याच्यानंतर त्याला म्हणायचं डेबिट. मग आता डेबिट नोट एक तयार करा. 3 पीस पाठवा. 3 पीस पाठवले. किती रुपयाचा पीस असेल तो साहिलच्या नावावर पाठवा. साहिलचं पेमेंट तुमचं 16,300 रुपये बाकी आहे. 16,300 आपण असं करूया ना. 16,300 आणि हा एक 4,200चा मोबाईल आहे समजा मटेरियल आहे. तर 4,200 यातून साहिलचं पेमेंट एवढं दिसणार. पण साहिल एवढं घेणार नाही. साहिल 16,300च मागणार कारण बिल तयार झालेलं आहे. हे जे डेबिट नोट तुम्ही पाठवला आहे हे माल मी तुम्हाला परत पाठवणार. म्हणजे आता साहिलकडे किती झाले मोबाईल? 13. हा रिपोर्टिंग करत राहायचं असतं आणि लास्टला तुमचं फायनल पेमेंट करून त्याला म्हणतात सेटल्ड बिल. सेटलमेंट करायचं. तर तुझं पण नाही माझं पण नाही एवढं घ्या विषय क्लोज करूया राहू दे 13 पीस पाठवा. आता इथं साहिल एक दादागिरी करते आपल्याला. काय करतं माहिती काय? माझ्या तरी काय बरोबर नाही पार्टी दगा करते काय पेमेंट बरोबर देत नाही काय चुका काढतात. मग अशा वेळेला ही पार्टीला माल पाठवतो नाही माल नाही. आता बऱ्याच घटना अशा घडतात की कस्टमर किचकिच करायला लागल्यानंतर व्यापारी नाही म्हणतो नाही नाही माल नाही कारण हे किचकिच करते लोक. मग याला म्हणतात प्री क्लोजिंग. ही सगळी एक एंट्री झाली. अशा 17, 18, 18, 18 गुणिले 7 किती हे 7 स्टेप आहेत. आता 7ही स्टेप दाखवतो. त्याला म्हणायचं चार्ट. हां चार्ट फ्लो म्हणतात किंवा चार्ट म्हणतात. चार्ट 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 फ्लो घेते का फ्लो. हा नाही आपण नाही 7 स्टेप. 7 आहे नाही 6 इथं बघा. त्याच्या खाली काय ही इमेज आहे आमची. ही इमेज चुकून त्याच्यावर बसली. ते आता काय करताय हे तुम्हाला एंट्री करायची. 3 आता करून दाखवतो का करू ना किंवा 1 आणि 2 करूया. मग अशी परचेस होते ना तुमचं. आता तुमचं सेल आहे म्हणजे ऑर्डर तुम्हाला यांची आली आणि ऑर्डर तुम्ही माल कधी पाठवायला काय पाठवायला इथं ठरवा. माल आलेला तुमच्याकडे रिजेक्शन इन झाला चुकीचा आला. सेल बिल तयार करा तो क्रेडिट नोट करून घ्या. यांचा डेबिट आला यांचा क्रेडिट नोट बघा आणि नंतर रिसिप्ट करा पैसे. रिसिप्ट झाल्यानंतर किरकिर करणारे लोक असतात. मारवाडी लोक जरा जास्त किरकिर करतात. खाली आले करतात जास्त. सिंधी करत नाही. मारवाडी आणि पंजाबी लोक करतात. जातीवर जरा बोलते मी. मारवाडी लोक जरा जास्त किरकिर करतात. खरं धंदा देतात तर किरकिर असते त्यांची. महाराष्ट्रीयन माणूस एकदम सुटसुटीत असतो. डील झाला विषय संपला. पण गेलो व्हायचं नाही हे किरकिर करा. वेळे बार्गेनिंग करून घेणार. 60 रुपये 40 रुपये घेणार. किरकिर करणार आणि ते म्हणणार भैया एक खुल्ला पडाय ना एक 2 खाली ते पण घेणार. ते घेतल्यानंतर कॅरीबॅग एक मारणार. त्याला म्हणायचं किरकिर. हा पैशात किरकिर नाही अशी. पण धंदा देणार 4 डझन केळे घेणार पण किरकिर करणार. करून दाखवू जाऊ चला. तुम्हाला समजलं का फ्लो.
समजलं. हां, हे फ्लो खूप महत्त्वाचा आहे. फ्लो डोक्यात ठेवायला पाहिजे, तरच काम होणार. हा संपूर्ण तुमचा एम एम आहे. यावर खेळायला. हां, याचंच मटेरियल बनवायचं आहे आपल्याला, रॉ मटेरियल बनवायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे. तो प्रोडक्ट बनवताना कोणाकोणाकडून काय काय माल आणणार आहे, ते प्रोडक्शन कसं करायचं आहे, प्रोडक्शन करून कुठल्या गोडाऊनमध्ये कसं स्टोअर करायचं आहे, तिथून यांची ऑर्डर येणार पूर्ण भारतभरामधून. ते ऑर्डर लिहून घ्यायच्या, मग तेवढं मटेरियल आपल्याकडे आहे काय, हे सगळं चेक करायचं आहे. त्याला म्हणायचं प्रोडक्ट हे ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स इन्व्हेंटरी आहे. त्याचे रिपोर्टिंग किती सुंदर तयार होतात मला. एक एक दाखवतो. पहिला एक तर करूया, एक तर होते का बघूया. टॅली कुठं आहे, टॅली नाहीच आहे ना. बघा मी प्रॉम्प्ट लिहून घेतला बघा मगाशी. हा प्रॉम्प्ट आहे बघा. प्रॉम्प्ट बनवला मी, त्यामुळे याला बंद करूया. काळाच्या ओघात आलं तुमची नवीन कंपनी तयार करू. टॉलरन्स समजला होता. टॉलरन्स समजला. मगाशी एक टॅलीवाल्याने एक